महाराष्ट्र राज्य विधान परिषदेची निवडणूक आता बिनविरोध होणार आहे हे स्पष्ट झालंय। कारण विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी निवडणूक होणार आहे। पण आता ही निवडणूक होण्याआधीच सगळे उमेदवार आमदार होणार आहेत। कारण ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठीचा सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारा पक्ष म्हणजे काँग्रेस। कारण विधान परिषदेच्या 9 जागांपैकी केवळ 1 जागा महाविकास आघाडीकडे होती आणि तिथे महाविकास आघाडीचं नेतृत्व हे उद्धव ठाकरेंनीच करावं अशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची भूमिका होती। पण त्याच वेळी उद्धव ठाकरेंनी मात्र स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याऐवजी आपल्या पक्षाचा निष्ठावंत चेहरा आणि मराठवाड्यातलं नेतृत्व म्हणून अंबादास दानवेंना संधी दिली। पण त्यानंतर काँग्रेस पक्ष नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। तर काँग्रेस पक्षाला अंधारात ठेवून हा निर्णय झाला का याविषयी विरोधकांनी सुद्धा काँग्रेस पक्षाला ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचण्याची संधी सोडली नाही। पण असो, आता बघूयात की महाविकास आघाडीत नेमकी डील काय झाली आहे आणि ही डील झाली असेल तर ती काय असू शकते समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। तरी महाविकास आघाडीकडे 9 पैकी केवळ 1च जागा आहे आणि तिथून अंबादास दानवे हे रिंगणात आहेत। पण आता दानवेंना पाठिंबा देताना काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काय डील झाली असेल याची चर्चा सगळीकडे। तर त्याविषयी एक फॉर्म्युला चर्चेत आहे आणि तो म्हणजे विधान परिषदेच्या जागी भविष्यातली राज्यसभेची जागा। आता ही फॉर्म्युला किंवा ही जागा ठरण्याविषयीच्या ज्या काही घडामोडी घडल्या त्याविषयी आधी समजून घेऊयात। तर आज सकाळी महाविकास आघाडीतल्या 3ही पक्षातल्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली। यात ज्या 2 पक्षात संघर्ष सुरू होता तो म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस, या 2 पक्षांबाबत सांगायचं झालं तर या दोन्ही पक्षांकडून म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे, अनिल परब, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर हे एका बैठकीला उपस्थित होते। तर त्याच बैठकीला काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळातले काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील हे उपस्थित होते। आणि या बैठकीसाठी खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पडली। तरी अंबादास दानवेंना समर्थन देताना हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले तर तेही आधी समजून घेऊयात। तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही यापुढेही भाजपा विरुद्ध आणि त्यांच्या मित्र पक्षांविरुद्ध लढत राहू। 3ही पक्षातली बिघडलेली घडी म्हणजेच महाविकास आघाडीतल्या 3ही पक्षातली बिघडलेली घडी ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर अधिक गडद व्हायला हवी यावर आमचं एकमत झालंय। आणि एक महत्त्वाचं वाक्य जे हर्षवर्धन सपकाळांनी केलं ते म्हणजे येणाऱ्या विधान परिषदेच्या आणि राज्यसभेच्या जागांमध्ये आमची आघाडी राहील। म्हणजेच विधान परिषदेच्या जागेच्या बदल्यात राज्यसभेची जागा द्या असा फॉर्म्युला बैठकीत काँग्रेसनं ठरवल्याची माहिती मिळते। आता जो सुरुवातीला खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेला मान्य नव्हता असंही कळतंय, पण पुढे सविस्तर चर्चेअंती मात्र बैठक यशस्वी झालेली दिसते। कारण 2 वर्षांनी जी राज्यसभेची जागा रिक्त होणार आहे त्यासाठी काँग्रेस आग्रही असेल हे सपकाळांनी आजच्या पत्रकार परिषदेत सुद्धा स्पष्ट सांगितलंय। सपकाळांनी काय म्हटलं की राज्यसभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 1 जागा गेली, विधान परिषदेत आज मवियाचे 1 उमेदवार जात आहेत आणि मग पुढच्या ज्या 2028च्या आणि 2029च्या आधीचे जे निर्णय आहेत तिथे काँग्रेस पक्ष प्राधान्यानं प्रतिनिधित्व करेल अशी देखील 3ही मित्र पक्षांमध्ये चर्चा झाली असं हर्षवर्धन सपकाळांनी आज महाविकास आघाडीची जी संयुक्त पत्रकार परिषद पार पडली तिथे सांगितलंय। आणि हर्षवर्धन सपकाळ हे म्हणत असताना ज्यावेळी खरं तर पत्रकारांनी याविषयी विचारणा केली की जर राज्यसभा आणि विधान परिषद हे जर काँग्रेसला मिळालं नसेल तर भविष्यात येणाऱ्या राज्यसभेच्या जागेविषयी काही डील झाली आहे का, तर त्यावेळी खरं तर अनिल देसाईंनी तिथे मध्यस्थी केली आणि इथे कुणीही माघार घेतलेली नाही। तर 3ही पक्षांनी सामंजस्याने निर्णय घेतल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाईंनी म्हटलं। कारण त्यावेळी पत्रकारांनी याच शब्दात विचारलं होतं की काँग्रेस पक्षानं विधान परिषदेतून माघार घेतली आहे का। असो, दरम्यान एकीकडे मवियानं म्हणजे महाविकास आघाडीनं एकमत दाखवलं असलं तरी दानवेंच्या उमेदवारीवरून म्हणजे अंबादास दानवे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत त्यावरून विरोधकांचं राजकारण सुरू झालं। ते म्हणजे दानवेंना संधी दिल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेची मतं फुटतील असा दावा शिंदेंचे मंत्री असणाऱ्या उदय सामंतांनी केला। तर दुसरीकडे दानवेंचा निर्णय घेताना ठाकरेंनी काँग्रेसचा अपमान केल्याची टीका सुद्धा शिंदेंच्याच मंत्र्यांनी म्हणजेच संजय शिरसाटांनी केली। आता सामंतांच्या आरोपांवर बोलताना मात्र अंबादास दानवेंनी त्यावर एक वेगळाच विश्वास बोलून दाखवला। दानवेंचं म्हणणं आहे की मला असं वाटतं की जे ते पक्ष आपापल्या उमेदवाराला मतं देतील, कुणाचीही मतं फुटणार नाहीत
असा विश्वास मवियाचे एकमेव उमेदवार अंबादास दानवेंनी बोलून दाखवला. त्यामुळे आता काँग्रेसची आत्तापर्यंत कधी कधी गळचेपी झाली. तर आपण रिसेंटली जर सांगायचं झालं तर राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार हे राज्यसभेवरती गेले आणि मग त्यामुळे काँग्रेसनं तिथे माघार घेतली. दुसरीकडे सांगायचं झालं तर बारामतीची पोटनिवडणूक, जिथे खरं तर काँग्रेस पक्षानं आधी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी त्यांनी उमेदवारही दिला, आकाश मोरेंना उमेदवारी दिली. पण मग ऐनवेळी ज्यावेळी खरं तर महाविकास आघाडीतल्याच दोन मित्र पक्षांनी, विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं ज्यावेळेस खरं तर आग्रही भूमिका घेतली आणि सामंजस्य भूमिका घेऊन अजितदादांच्या जागी सुनेत्रा पवारांना संधी दिली जावी यासाठी खरं तर काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी बोलणं केलं, त्यावेळेस मात्र ऐनवेळी काँग्रेस पक्षानं उमेदवारी मागे घेतली आणि सुनेत्रा पवारांची निवडणूक बिनविरोध करण्यास पाठिंबा दिला. पण बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध झालेली नाही. त्याचा निकाल 4 मेला लागणार आहे. आणि आता विधान परिषदेची निवडणूक, इथे सुद्धा एकच जागा असताना ठाकरेंनी स्वतः रिंगणात न उतरता मात्र त्यांनी घेतलेली जी आग्रही भूमिका होती ती काँग्रेस पक्षासमोर मांडली आणि ती लावूनही धरली. त्यामुळे कायम असं म्हटलं जातं की वाटाघाटीत आणि निगोशिएशनमध्ये ठाकरेंचा हात कुणीच धरू शकत नाही. तेच आपल्याला खरं तर इथेही पाहायला मिळालंय. पण असं असतानाही आतापर्यंत ठाकरेंना आणि पवारांना लाभ झालेला असताना काँग्रेसनं मात्र यावेळी केलेली डील ही त्यांना किती फायदेशीर ठरते हे तर येत्या काळातच ठरेल. याविषयीची आपली मतं कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.